मी आज रिव्ह्यू करणार आहे गेम ऑफ थ्रोन्स या सिरीजचा मराठीमधून। ही एक इंग्लिश सिरीज आहे, मी हिंदीमधून बघितलेली आहे। ह्या सिरीजला बघण्याच्या अगोदर मी ह्या सिरीज बद्दल खूप काय ऐकलं होतं की दिस इज वन ऑफ द बेस्ट सिरीज अँड इट्स अ गुड सिरीज अँड दॅट्स ऑल। सो मी पाहिली सिरीज, पूर्ण 8 सीझन आहेत या सिरीजचे आणि ऑलमोस्ट एक सीझन ऑलमोस्ट 9 तासाचा 10 तासाचा आहे आणि मी खरं सांगायचं म्हणजे 4 दिवसात पूर्ण सिरीज संपवली। ती तुम्ही विचार करू शकतात की मी ती कशी संपवली असेल। तर मी पाहून सांगायचं झालं तर 4 दिवसात संपवली म्हणजे तुम्हाला कळत असेल की मला सिरीज कशी वाटली। मग मी सिरीजला चालू केलं। मी इमानदारीनं सांगायचं म्हणजे मला सिरीज बिलकुल पण आवडत नव्हती। म्हणजे असं फील होतं ते काय इतकं स्लो आणि स्टार्टिंग म्हणजे सिरीजमध्ये ॲक्शन वगैरे तर ॲक्शन ड्रामा तर आहेच, पण फार तर सिरीजमध्ये म्हणजे कन्व्हर्सेशन खूप आहे। म्हणजे अशी 2 लोक 3 लोक म्हणजे असं लोकांचं कन्व्हर्सेशन खूप आहे आणि ते कन्व्हर्सेशन इतकं महत्वाचं आहे। म्हणजे ते जर कन्व्हर्सेशन आपण एक जरी असं एपिसोड सोडला ना त्या कन्व्हर्सेशन म्हणजे एपिसोड सोडा म्हणजे थोडं जरी काही कन्व्हर्सेशन सोडलं ना तर आपल्याला पुढे काहीही कळणार नाही। तर आणि 2-3 एपिसोड तर मला फील झाले की काय चालू आहे, काय बोरिंग आहे, यात काय आहे असं। पण जेव्हा सिरीजमध्ये ट्विस्ट यायला चालू होतात, जेव्हा सिरीज आपले रंग दाखवायला चालू होते आणि सिरीजमध्ये एक कॅरेक्टर आहे, जेव्हा ते कॅरेक्टर म्हणजे मरतो तेव्हापासून जी सिरीज मला असं बांधून ठेवते ना असं, तेव्हापासून ती सिरीज मी 4 दिवसात संपवली मित्रांनो। 4 दिवसात म्हणजे मला अक्षरशः सिरीजचं वेळ लागलं होतं आणि मी सांगायला इच्छितो की तुम्ही 4 दिवसात संपू नका। मला रिव्ह्यू करायचा होता, मला आवडली होती म्हणून 4 दिवसात संपवली। पण ती सिरीज तुम्ही वेळ घेऊन बघा। हे बघा, तुम्ही जर असे आहात ना की तुम्ही 3 तासाचा पिक्चर सुद्धा एका जागेवर बसून म्हणजे बघू शकत नाही, ते 3 तासाचं सुद्धा असं स्किप करून बघतात आणि आता सुद्धा जे रिव्ह्यू माझा तुम्ही स्किप करून बघताय, ती सिरीज खरं सांगतो मित्रांनो ती तुमच्यासाठी नाही बनलेली। ह्या सिरीजला बघण्यासाठी खूप पेशन्स लागतात, खूप म्हणजे खूप पेशन्स। ही सिरीज तुमची अक्षरशः इतकी पेशन्स टेस्ट करते ना, खूप पेशन्स। जे ॲक्शन ड्रामा ह्या सिरीजमध्ये खूप काही आहे, खरं खूप काही ॲक्शन तर भरभरून आहे, वॉर सीन्स आहेत, खूप काही आहे, पण कन्व्हर्सेशन मध्ये खूप जणांना बोर फील होऊ शकतो। आणि कन्व्हर्सेशन मध्ये मला पण स्टार्टिंगला बोर झालं, नंतर पण मला असं बोर होत होतं। पण थोड्या वेळेला जे ट्विस्ट येत होते, जे कॅरेक्टर्स इंट्रोगेशन जे होत होते ना ते खरंच मित्रांनो छान होतं। आणि असं नाही की या सिरीजमध्ये सगळंच काही चांगले, फ्लॉज पण आहेत बरेचसे, पण सिरीज तुम्हाला इतकं मग्न करून देते की तुम्हाला सिरीजवर प्रेम होतं। तुम्हाला कोणी जरी सांगितलं का तरी का म्हणजे सिरीजमध्ये बघे असे फ्लॉज, किंवा तुम्हाला जरी कळाले की सिरीजमध्ये असे प्लस, तुम्ही टोटली इग्नोर करा। पण लास्टच्या एपिसोडला सोड, जेवढं पण ह्या सिरीजची म्हणजे प्रशंसा एका बाजूला आणि लास्टचा सीझन 8चा लास्टचा एपिसोड एका बाजूला आहे। लास्टचा 8वा एपिसोड असं वाटतं की लेखकांनी असं म्हणजे काही मेहनत घेतली नाहीये त्या लास्टच्या एपिसोडला लिहायला। म्हणजे शेवट इतका म्हणजे अनरिअलिस्टिक आणि इतका इलॉजिकल होता ना। आणि जे मी आता इथं तुम्हाला सांगणार नाही की कसा शेवट झाला, काय झाला, पण जे त्यांना शेवट करायचं होतं ते म्हणजे त्यांनी रिटर्नच केला नव्हता ते एपिसोड। सीझन 8च्या म्हणजे जवळजवळ सीझन 8चे 7-8 एपिसोड आहेत, आय डोंट नो, मला नक्की माहिती नाही किती एपिसोड आहेत। पण जेव्हा लास्टच्या अगोदर एक एपिसोड होता ना तिथपर्यंत ठीकच होतं, म्हणजे की ठीकच चालू आहे, म्हणजे वाटत होतं काहीतरी काय करतायत, असं का करतायत, पण एक ते कन्व्हिन्सिंग तरी होतं की म्हणजे कसं तरी कन्व्हिन्स तरी करत होतं। पण लास्टचा एपिसोड जी शेवट झाली ना
बिलकुल पण कन्व्हिन्स करत नव्हतं. तर मी अगोदर सांगतो मित्रांनो, तुम्ही लास्टला खूप डिसअपॉइंटमेंट होणार आहे तुम्हाला. कारण लास्ट करा आपल्या अपेक्षेच्या बाहेर होता आपण म्हणजे. आणि लास्टच्या एपिसोडला आपण असं जर बघितलं ना, तर तुम्हाला असं वाटेल की अरे कोणत्या सिरीजमध्ये आलात आपण. म्हणजे सीझन 8चं वेगळंच, सीझन 8च्या जे लास्ट एपिसोडच्या अगोदरच्या एपिसोड पर्यंत वेगळीच सिरीज वाटेल तुम्हाला. आणि लास्टच्या एपिसोडमध्ये जर आलात ना तुम्हाला वेगळीच सिरीज वाटेल. तर लास्टच्या एपिसोड सोडून बाकी सिरीज नंबर 1 आहे. ठीक आहे मित्रांनो, सिरीज खूप छान आहे. लास्टचा फक्त शेवटचा एपिसोड सोडून. निवेल, हे होतं माझं स्वतःचं मत सिरीज विषयी. तुम्ही पण बघा सिरीज जर वेळ असला तर. आणि तुम्हाला रिव्ह्यू कसा वाटला ते नक्की सांगा. तुमची व तुमच्या परिवारची काळजी घ्या. थँक्यू. टेक केअर. बाय.